कार्यक्रम तर बरेचसे होतात, कारण ह्या महिन्यामध्ये या विहारामध्ये जवळजवळ 10-12 कार्यक्रम तरी झाले असतील. परंतु आपण जर त्याचा आढावा घेतला तर मिलिंद प्रश्नाला जेवढी डिमांड आहे तेवढी आपल्या दुसऱ्या कार्यक्रमाला नाही. सांगण्याचा उद्देश असा आहे की चांगले चांगले कार्यकर्ते इथे येऊन गेले, माहितीपर भाषणही झाली, परंतु माहिती नाही की आपल्या लोकांचा कल असा आहे की जेव्हा मी याची थोडी स्टडी करत होतो तर प्रत्येक आपल्या येणाऱ्या व्याख्याताला 250-300च्या पुढे कोणी काही बघत नाही. परंतु मिलिंद प्रश्न जर घेतला तर मात्र तो 1000-1200 लोक बघतात. आणि मग असं का होतंय तर मला तर 4-5 लोकांचे फोन आले आणि मग दोघा तिघांचा असाही फोन आला की भंतेजी काय मिलिंद प्रश्न बंद केलाय का? कारण जर भंतेजी येत नाहीत म्हणावं तर मी दिसतो 1-2 कार्यक्रमात मी आहे. पौर्णिमेला प्रवचन दिलं, मग त्यांची अशी अडचण झाली की ते मला फोन करून विचारतात की मिलिंद प्रश्न काय बंद केला का? मी म्हटलं नाही. सांगण्याचा उद्देश असा आहे की आजही लोक धार्मिक लेवलवरती ऐकतात. व्याख्याते सोडले तरी आजही भंतेजी लोकांवर थोडाफार का होईना विश्वास आहे. आणि मग जेव्हा ही आपली चेन तुटली की एक प्रवचन आपलं 7000 लोकांनी बघितलं होतं, त्याच्यानंतर 3000 लोकांनी, 2000 लोकांनी, पण मला वाटतंय म्हस्के साहेब काहीतरी थायलंडला का कुठे गेले आणि ती मधली लिंक तुटली. आता 800-900च्या पुढे काही कोणी बघत नाही. कारण कुठल्याही गोष्टीला सातत्य लागतं. आपण कोणालाही गृहीत धरू शकत नाही, सातत्य असतं. एक घाटकोपरचे उपासक आहेत की त्यांचा मला नेहमी फोन येतो की मी रविवारची वाट बघतो आणि मिलिंद प्रश्न ऐकण्याकरता, आणि नंतर मग त्यांनी सांगितलं की मला वाटलं तर ते बंद झालं म्हणून मी मागची हे काही प्रवचन बघत नाही. म्हणून आपल्यामध्ये सातत्य राहावं. माझा एक असा उद्देश होता की किमान साकेत बुद्ध विहारामध्ये की मिलिंद प्रश्न हा ग्रंथरूपात तर सगळेजण वाचतीलच, पण प्रवचन रूपात तुमच्याकडे संग्रहित असावा. मग तो आपण किती चांगला सांगितला आणि किती वाईट सांगितला हा भाग वेगळा आहे, परंतु संग्रहित असावा की कधीतरी आपल्याला वाटलं की मिलिंद प्रश्नामध्ये, कारण आपण जवळजवळ एकही प्रश्न सोडत नाही, सगळे प्रश्न घेत आहोत. आणि म्हणून सगळे जे ऐकतात त्या सगळ्या उपासकांनाही सांगणं आहे की मी शक्यतो 99% मिलिंद प्रश्न कंप्लीट करण्याचा प्रयत्न करेल. तसंच जर कसं मोठं कारण काही झालं तरच त्याच्यामध्ये खंड पडेल, पण तसं जर काही कारण नाही झालं तर शक्यतोवर आपण हा ग्रंथ कंप्लीट करूया आणि त्याच्यामधला एकही प्रश्न आपण सोडणार नाही. म्हणून महाराष्ट्रामधून जेही आपल्याला ऐकत असतील त्यांनी नाराज होऊ नये. एखादा एपिसोड, कारण मला मागच्या वेळेस मुंबईला जायचं होतं म्हणून तो एपिसोड होऊ नाही शकला, एक वेळेस वडिलाची तब्येत ठीक नव्हती म्हणून मी ते नाही करू शकलो, तर अशा म्हणजे अपरिहार्य कारणास्तवच हा मिलिंद प्रश्न सांगितला नाही जाणार. परंतु अपरिहार्य कारण नसेल तर मात्र ह्या मिलिंद प्रश्न आपण कंप्लीट करण्याचा प्रयत्न करूया. मला ज्या पद्धतीने सांगता येईल, बऱ्याचशा लोकांचे फीडबॅक येतात की भंतेजी तुम्ही खूप चांगलं सांगतायत, माहिती नाही आता, कारण स्वतःची पाठ स्वतःला थापडता येत नाही म्हणून शाब्बासकीची पद्धत आणली ना. शाब्बासकी का देतायत तर आपली पाठ आपल्याला थापडता येत नाही, आणि टीकाकार का आलेत, आपण आपल्याला लात मारता येत नाही. स्वतःला लात मारता येते का तुम्हाला? म्हणून टीकाकार आहे. टीकाकार असावे, कारण आपली चूक आपल्या लक्षात जरी आली तरी आपण आपल्याला लात मारू शकत नाही, तो टीकाकार करतो. आणि म्हणून आपण आपल्याला शाबासकी देऊ शकत नाही म्हणून दुसऱ्याने द्यायची, आणि आपण आपल्याला लात मारू शकत नाही म्हणून दुसऱ्याने टीका करायची. आपण आपलं काम करत राहायचं. मग ते लोकांना आवडो चाहे ना आवडो, पण आपण घेतलेला संकल्प, जसा तुमच्या कमिटीने संकल्प घेतला की दर रविवारी विहारामध्ये आलं पाहिजे, मला विनंती केली तसा मीही येतो. मिलिंद प्रश्न शक्यतो हा कंप्लीट करण्याचा, आणि आपण एकही प्रश्न सोडणार नाही. की जसं इथं एक कधीतरी भविष्यामध्ये, कारण तुम्ही जर बघितलं की आता AI चा जमाना आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हटलं त्याला, की कृत्रिम बौद्धिकता. काय आहे ते कृत्रिम बौद्धिकता? त्या एलन मस्कनं गोर्क नावाचं एक त्याचं ऍप काढलेलं आहे. त्याला तुम्ही कुठलाही प्रश्न विचारला की ते उत्तर देतं. कशाने उत्तर देतं ते?
त्या तुमच्या माहितीच्या जंजाळामध्ये तो एका सेकंदामध्ये सर्व याच्यात जातो. आणि मग याच्या पुढे जर समजा अजून 25 वर्षांनी कुणी मिलिंद प्रश्नाच्या ह्या प्रश्नावरती त्याला जर प्रश्न विचारला तर तो शोधत शोधत तुमच्या प्रवचनापर्यंत येईल. हे फ्युचर आहे. कारण त्या एलन मस्कने काय सांगितलं पुढे की एवढे ऍडव्हान्स होणार आहोत आपण, असे रोड होणार आहेत आणि इलेक्ट्रिक वरची कार कुठेतरी प्लग घालून तुमची चार्जिंग होणार नाही तर ती रस्त्याने धावता धावताच चार्जिंग होईल. तो सांगतो की अमेरिकेचा प्रवास इंडियामधून फक्त 5 मिनिटात, कारण आता विमानं पडणार नाही तर रॉकेट लॉन्च होती. म्हणजे एवढे ऍडव्हान्स होणार आहोत आपण. आणि एवढे ऍडव्हान्स होताना की आपणही त्या जमान्यामध्ये कुठेतरी आमचं योगदान आहे असं वाटलं पाहिजे. म्हणून बुद्धाच्या याच्यामध्ये जर ते कोणी प्रश्न विचारत असेल तर मिलिंद प्रश्नाविषयी जर विचारलं तर साकेत बुद्ध विहाराच्या लिंकवरती त्या गोरखला शोधता येईल की इथे कधीतरी ही प्रवचनं झालेली आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे. तर गोरख कोणती माहिती घेतो? तुमच्या माहिती करता सांगितलं की त्यांना जर पहिला प्रश्न विचारला की हेड स्पीच देण्यामध्ये ह्या इंडियामध्ये कोण जास्त देतं, तर त्यांनी पहिलं नरेंद्र मोदीचं नाव घेतलं. कारण त्याला काही घेणं देणं नसतं कोण पंतप्रधान आहे आणि कोण, कारण त्याने ती माहिती उघडली आणि जी माहिती जास्तीत जास्त लोकांनी बघितलेली आहे किंवा सांगितलेली आहे ती तो ऑथेंटिक मानतो. तशाच प्रकारचं जर फ्युचरमध्ये मिलिंद प्रश्न, कारण कधी कधी काय होतं, बाबासाहेबांनी स्वतः सांगितलंय की जसं माणसाचा खून केला जातो तसा विचाराचाही खून होतो, विचारही मारल्या जातात. आणि म्हणून 2000 वर्ष जो बौद्ध धर्म खूप वरती गेला होता तो 12व्या शतकापासून तर 21व्या शतकापर्यंत लयाला गेला होता. काय गेला होता म्हणजे एक प्रकारे विचाराचाही खून केला जातो, विचारही संपवले जातात. आणि ते संपू नये म्हणून कुठे भारतामध्ये कसा आला तर त्याला बाबासाहेब जन्माला यावं लागलं. आणि म्हणून असंच जर धर्मावरती कुठलंही संकट आलं तर पुनरुज्जीवित होताना साकेत बुद्ध विहाराचाही छोटाफार हिस्सा त्याच्यामध्ये असेल. म्हणून आपण हे सगळं करत असतो. वर्तमानामध्ये भविष्यामध्ये धम्म हा उपयोगी पडणार आहे. याच्या अगोदर आपण मेंढक प्रश्नामध्ये देवदत्ताच्या प्रवृत्तीपर्यंत आलो होतो. देवदत्ताला का प्रवज्ञा दिली हा राजा मिलिंदाने विचारलेल्या प्रश्नाला सविस्तरपणाने नागसेन भंतेजीने उत्तर दिलेलं आहे. आता याचा पुढचा प्रश्न आहे की भूकंप होण्याची कारण. आता आपण पहिली एक गोष्ट लक्षात घ्या की मिलिंद प्रश्न हा तुम्ही कसा ऐकताय? धार्मिक लेवलवरती ऐकताय ना. तर राजा मिलिंदानं भंते नागसेनाने पहिलंच वधवून घेतलं होतं की आपली चर्चा कशी असेल तर ती धार्मिक असेल. राजकीय चर्चा आहे काही नाही, ही धार्मिक चर्चा आहे. कारण भंते नागसेनाने राजा मिलिंदाला सांगितलं की आपण धार्मिक चर्चा करणार आहोत आणि तू जर राजा म्हणून ऐकणार असेल तर मी काही सांगणार नाही, तुला उपासक म्हणून ऐकावं लागेल. म्हणून कुठलेही ग्रंथ ऐकताना जे बौद्धिक आहेत, जे धार्मिक आहेत, कारण भगवान बुद्धाला धम्म म्हटलं, त्याला धर्म नाही म्हटलं. धम्म एक प्रकारची टीचिंग आहे. आणि वैज्ञानिक दृष्ट्या म्हणून विज्ञानही कधी दावा करत नाही. विज्ञानाने कधी दावा केलाय का की हा शोध लावलाय, ते म्हणतं इथपर्यंत खरं आहे, याच्या पुढे ह्याही शोधावरती दुसरा शोध लागू शकतो. भगवान बुद्धांनी तेच तत्व अंगीकारलं आणि उपासकाला आणि भिक्षूला सांगितलं की स्थळ काळ वेळ परत्वे जशा पद्धतीने तुम्हाला टीचिंग करता येईल त्या पद्धतीने करा. आणि म्हणून बाबासाहेबांनी जेव्हा बौद्ध धर्माची दीक्षा घेतली नागपूरला आणि बाबासाहेब स्टेजवरून खाली उतरले तेव्हा सगळ्या पत्रकारांनी प्रश्न विचारला की बाबासाहेब आम्ही महायान ऐकलेलं आहे, हिनायान ऐकलेलं आहे, पण आज तुम्ही ज्या 22 प्रतिज्ञा दिल्या आणि मग हा तुमचा धम्म, याला काय आम्ही भीमायन म्हणायचं का? तर बाबासाहेब म्हटले की तुम्हाला म्हणायचं तर म्हणा, परंतु हे भीमायन नाही, हे काय आहे, नवयान आहे. बाबासाहेबांच्या तोंडातून शब्द निघून गेलेला होता, नवयान आहे. आणि म्हणून आजही आपल्याला बाबासाहेबांनी त्याच वेळेस सांगितलं होतं की जोपर्यंत धम्म सांगणारा भिक्षू हा प्रशिक्षित नसेल तर मग मात्र धम्म त्या पद्धतीत सांगितलं जाणार. तुमच्या माहिती करता सांगतो की बुद्ध आणि धम्म याचा चीन, थायलंड इकडे निषेध झाला त्या ग्रंथाचा. त्यांनी सांगितलं की हा बाबासाहेबांनी कुठून धम्म आणला, कारण असा धम्म नाहीये, कारण महायानही नाही आणि स्थविरवादही नाही. पण बाबासाहेब त्याला घाबरले का?
बाबासाहेब घाबरले नाही. बाबासाहेबांनी सांगितलं की माझ्या इंडियामध्ये हाच धम्म असेल आणि हा धम्म मला बौद्धांनी प्रेरित केलेला, भगवान गौतम बुद्धांनी प्रेरित केलेला धम्म आहे. तसा हा मिलिंद प्रश्न ऐकताना आपण त्या परिप्रेक्षमध्ये पाहिला पाहिजे. कारण आता होतंय काय अडचणी की आजही आपण अर्धी लोक काय म्हणतो की भगवान बुद्धांनी त्रिपिटक सांगितलं. बाबासाहेबांनी जातक कथा नाकारल्या ना, कारण जातक कथा बाबासाहेब बोलले की ही बुद्धाची वाणी नाही होऊ शकत. त्याला तर्कही दिला बाबासाहेबांनी की तर्क द्यायला की जवळजवळ त्या 547 कथामधल्या 400 कथा या काशीतच घडतात. जातक कथा तुम्ही जर वाचल्या तर बाबासाहेब त्याला जास्तीत जास्त बौद्धिक कथा म्हणतात की तुम्हाला समजून सांगण्याकरता ती एक बौद्धिक कथा आहे, पण ती बुद्धाचं वचन होऊ शकत नाही. बाबासाहेबांनी अशा बऱ्याचशा गोष्टी नाकारल्या आणि म्हणून हा मिलिंद प्रश्न वाचताना त्यात आपण भूकंप म्हटले. आता भूकंपाची कारणं बुद्धांनी वेगळी सांगितली, वैज्ञानिक कारणं वेगळी आहेत. आणि मग आपण मेळ घालताना काय म्हणतो बुद्ध धर्म वैज्ञानिक आहे. तर भगवान बुद्धांनी तसा सांगितलंय का? वैज्ञानिक दृष्ट्या भूकंप कशाने होतात हे जर आपण बघितलं तर भूगर्भ आता तुम्ही जर आर्काई बघितली तर जमिनीत सापडलेल्या कुठल्या थरामध्ये मूर्ती सापडल्यात त्याचा काळ कशावरून काढला जातो? थर आहेत खाली पृथ्वीचे जे थर आहेत. आता आपण जर तुम्ही जास्त आपण अनाडी भाषेत गेलं, जर विहीर खोदत असाल, पहिला मातीचा थर लागतो, मग मुरमाचा लागतो, मग खडीचा लागतो, मग खडक लागतो, मग खडकाच्या खाली अजून काय, ही थर आहेत पृथ्वीची. तर इथे वैज्ञानिक दृष्ट्या काय म्हणतात की भूकंप कशामुळे येतो की खालच्या जर त्या प्लेटीचं घर्षण झालं, त्या जर सटकल्या तर मग मात्र पृथ्वी हलते आणि हे होतं. त्याच्यानंतरही जवळजवळ 29 एवढेच थर आहेत. त्या थराचं मला नेमकं माहिती नाही, पण त्याच्या खाली लाव्हारस आहे. पृथ्वीमध्ये काय त्याच्या खाली लाव्हारस आहे आणि तो लाव्हारस जर जास्त उफाळून आला तर भूकंप होतो. हे वैज्ञानिकांना सांगितलेलं कारण. तिसरं भूस्खलन. तुम्ही मागे आता गावाचं नाव मला ऐकत नाही, पण एक गावच डोंगराच्या भूस्खलनामध्ये दबल्या गेलो होतं. आता मला वाटतं 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हा, माळीन नावाचं गाव पुराच्या पुरा भूस्खलनामध्ये त्याच्या गेलं होतं. म्हणजे वैज्ञानिक कारण ही आहे. आणि इथे राजा मिलिंद काय प्रश्न विचारतो भूकंपाविषयी, तर धार्मिक लेवलवरती काय सांगितलं होतं? हिंदू धर्म सांगतो की ही पृथ्वी शेषाच्या नागाच्या फण्यावरती उभी आहे आणि मग जर पृथ्वीवर जास्त पाप वाढलं की तो शेषनाग आपलं मुंडकं हलवतो आणि मग पृथ्वीवर भूकंप येतो, म्हणजे पृथ्वी हलते. तर भगवान बुद्धांनी इथे राजा मिलिंद काय प्रश्न विचारतो आपण ते बघूया. भंते नागसेन भगवान बुद्धाने असे सांगितले आहे की हे भिक्षू, एखादा मोठा भूकंप होण्याची कारणे किंवा प्रत्येक 8 आहेत. सर्व ठिकाणी लागू पडणारे भगवंताचे विधान सर्वथा परिपूर्ण आहे. कोणत्याही ठिकाणी का असेना पण हे विधान कधीच खोटे ठरविता येणार नाही. यात काही पुरवणी जोडता यायची नाही की भक्कम करण्याकरता या विधानात काही नवीन बाबीचा समावेश करून घेता येणार नाही. याप्रमाणे अशा मोठ्या भूकंपाच्या 8 कारणाशिवाय किंवा प्रत्ययाशिवाय दुसरे 9वे कारण असूच शकत नाही. बनते याशिवाय जर एखादे 9वे कारण असते तर त्या सर्वज्ञ बुद्धाने आवश्यक सांगितले असते. 9वे कारण नसल्यामुळेच त्यांनी काही सांगितले नाही, परंतु 9वे एक कारण आहे. मला वाटते ते म्हणजे वेशंतर राजाने जेव्हा सर्व काही दानात अर्पण केले तेव्हा 7 वेळा पृथ्वी कंप पावली असे ऐकण्यात येते. बनते जर कोणत्याही मोठ्या भूकंपाचे 8च कारणे आहेत हे सत्य मानले तर वेशंतर राजाने सर्व काही दानात अर्पण केले तेव्हा पृथ्वी 7 वेळा कंप पावली ही माहिती खोटी ठरते. आणि जर वेशंतर राजा संबंधीची माहिती सत्य मानली तर पृथ्वी कंप पावण्याची 8च कारणे आहेत असे म्हणणे खोटे ठरते. आता हा मेंढक प्रश्न कसा विचारलेला आहे राजा मिलिंदाने? महापरिनिर्वाण सुत्तामध्ये भगवान बुद्धाने भूकंप होण्याची 8 कारणं सांगितलेली आहेत. आता याच्यामध्ये नाही दिली, पण ती 8 कारणं कुठली आहेत? तर पहिल्याच कारणामध्ये भगवान बुद्ध तुम्हाला वैज्ञानिक दृष्ट्या सांगतात आणि त्या आनंदाला, कारण महापरिनिर्वाण सत्य कुठून? वैशालीमध्ये जेव्हा भगवान बुद्ध आनंदाला सांगतात की आता 3 महिन्यानंतर माझं परिनिर्वाण होणार आहे, तिथून महापरिनिर्वाण सूत्र निर्माण होतं. आणि ही वाणी ऐकता क्षणी धरणी कंप पावते, तिथे भूकंप होतो. आणि मग राजा
मिलिंद हा नागसेनाला विचारतो की भगवान बुद्धांनी जी 8 कारणं सांगितली त्यांनी पृथ्वीचं होतं म्हणजे भगवान सर्वज्ञ आहेत, पण 9वी एक कारण घडलेलं आहे जातक कथेमध्ये. आता मी तुम्हाला जे सांगितले ते जातक कथेमध्ये निमी राजाची गोष्ट आहे की त्यांनी सर्वस्व दान केलेलं आहे. एवढंच नाही, आपली बायको, मुलगा, मुलगी हे सर्व दान केलं. त्यानं राज्यातलं धन द्रव्य तर सगळं दान केलंच, पण त्यांनी आपलं अपत्यही दान केलं. आता ती खूप मोठी कथा आहे, परंतु जेव्हा त्यांनी हे सर्व दान केलं तेव्हा पृथ्वी 7 वेळा कंपित झाली असं त्रिपिटकामध्ये लिहिलेलं आहे. मग हा राजा मिलिंद विचारतो बनते नागसेनाला, भगवंताने तर 8 कारणं सांगितली, पण हे निमी राजाने जेव्हा दान केलं हे कारण काही भगवान बुद्धांनी सांगितलेलं नाहीये. तर मग ही निमी राजाने दान केल्यानंतर पृथ्वी कशी काय कंपायन पावली? मग भगवान बुद्धांनी सांगितलेले 8 कारणं, एक तर भगवान बुद्ध खोटं बोलत असले पाहिजे किंवा ती असत्य असली पाहिजे. जर ती असत्य नसतील तर राजा निमीने दिलेल्या दानामुळे पृथ्वी कंप पावली असं काही होऊ शकत नाही. ही कथा आहे. तर इथे अगोदर आपल्याला कळलं पाहिजे, राजा या मिलिंद याच्यामध्ये नाही दिली ती कारणं, परंतु महापरिनिर्वाण सूत्रामध्ये कारणं दिलेली. जशी मी तुम्हाला वैज्ञानिक कारणं सांगितली की भूगर्भामधल्या ज्या प्लेटी सरकतात किंवा ज्वालामुखी हे होतो किंवा भूसकलन होतं, हे आताच्या वैज्ञानिक दृष्टीने सांगितलेलं. तिथे आनंदाला भगवान तर पहिल्याच प्रश्नामध्ये सांगतात की आनंद, ही पृथ्वी कंपायमान का पावली? तर ह्या पृथ्वीवरती आजही तुम्ही गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणता की नाही, भगवान बुद्धांनी त्यावेळेस आनंदाला सांगताना सांगितलं की वायूनी वेष्टलेली ही पृथ्वी आहे. म्हणजे पृथ्वी कोणाच्या याच्यामध्ये आहे? तर वायुमंडलामध्ये. आज आपण ज्याला गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणतो. पृथ्वी अंधा तरी का तरुण आहे? तर तिच्यामध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती आहे वातावरणाची. एका वेगळ्या थरात तुम्ही गेला तर वरती गुरुत्वाकर्षण शक्ती आहे का? म्हणून आजही स्पेसमध्ये ते सुनीता विल्यमन जे राहिले ते गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर होते. आणि म्हणून त्यावेळेस भगवान बुद्ध आनंदाला सांगतात, बघा तुमच्या लक्षात येते का की आनंद, ही पृथ्वी पूर्ण वायूनी वेष्टीन आहे आणि म्हणून ह्या वायूच्या वेष्टनामध्ये असल्यामुळे तिच्यावर संस्कार कशाचे होतात? पाण्याचे. पृथ्वीवरती जीव काय आहे? तर पृथ्वीवरती पाणी आहे आणि या पाणी, हवा आणि आकाशाच्या याच्यामुळे पृथ्वी बंदिस्त आहे आणि याच्यामधला कुठलाही एक घटक जरी त्याचं संतुलन बिघडलं तर धरतीवरती भूकंप येतो. याचाच आता वैज्ञानिक दृष्टीने या 7 गोष्टीला या गोष्टी लागू पडतात की नाही? चक्रीवादळ येतं, सुनामी येते. तर भगवान बुद्धांनी आनंदाला सांगितलेल्या ह्या 3 गोष्टी, हवा, पाणी आणि आकाश यांनी वेष्टलेली ही पृथ्वी, याच्यामध्ये या तिघांचं कोणाचं जरी संतुलन बिघडलं तरी भूकंप होतो. म्हणजे तुमच्या 7च्या गोष्टीला लागू पडतं की नाही वैज्ञानिक दृष्ट्या? काय सांगितलं? प्लेट सरकणं. भगवान बुद्धांनी आकाशाच्या वेष्टनामध्ये ती क्रिया सांगितली. तर ते दुसरं कारण सांगतात की श्रमण व ब्राह्मण यांचं चित्त वश जर झालं. आज जर आपण बघितलं तर भगवान बुद्धांनी 8 कारणामध्ये पहिलं कारण सांगितलं की पाणी, हवा आणि आकाश यांच्यातलं संतुलन बिघडलं तर भूकंप येतो. तर दुसरं कारण सांगितलं त्यांनी श्रमण, आणि त्यावेळेस बम्मन म्हटलं त्याला की श्रमण आणि बम्मन ज्या वेळेस आपल्या चित्तावरती विजय मिळवतो त्यावेळेस धरणीकंप होतो. तर तिसरं कारण सांगतात ते की बोधिसत्व जेव्हा आपल्या आईच्या गर्भामध्ये प्रवेश करतात तेव्हा त्रिपिटकामध्ये ह्या वेळेला ते भूकंप सांगितलेले आहेत की जेव्हा सुमेध नावाचा बोधिसत्व महामायाच्या हत्तीच्या रूपामध्ये महामायाच्या कुशीत प्रवेश करतात तेव्हा धरणीकंप झालेला आहे. तर चौथं कारण सांगतात की बोधिसत्व वैशाख पौर्णिमेला जन्म घेतात. प्रत्येक बुद्ध, किती 28 बुद्ध झालेले की नाही, 28च्या 28ही बुद्धाचा जन्म कधी आहे? वैशाखी पौर्णिमेला. आणि म्हणून बोधिसत्व, बुद्ध जन्माला येतात का? नाही, बोधिसत्व जन्माला येणार आणि बुद्धत्व मिळवायचं असतं. म्हणून सिद्धार्थ गौतम हे कोण आहेत? बोधिसत्व आहेत, परंतु त्यांना वैशाख पौर्णिमेला, दुसऱ्या वैशाख पौर्णिमेला जे बोधित्व कळतं. म्हणून बुद्ध आईच्या पोटात जन्माला येत नाहीत, बोधिसत्व जन्माला येतात. बुद्धत्व ज्याचं त्याला
मिळवायचं असतं. आणि म्हणून चौथं कारण आहे भूकंप होण्याचं की जेव्हा बोधिसत्व हे आईच्या कुशीत प्रवेश करतात. पाचवं कारण आहे की बोधित्व प्राप्त होणं. बोधिसत्वाचा जन्म तर होतो, परंतु बोधित्व प्राप्त केलं तर त्यावेळेसही भूकंप होतो. सहावं कारण सांगतात ते की जो बोधिसत्व बुद्ध बनतो आणि जो पहिलं धम्म प्रवचन करतो त्यावेळेसही भूकंप येतो. आणि आयु संस्कार त्याग म्हणजे वैशालीला आनंदाला ज्यावेळेस भगवान बुद्धांनी सांगितलं म्हणजे आयु संस्काराचा त्याग केला की आता याच्या पुढे मी जगण्याचं ठरवलेलं नाही, मी मृत्यूला सामोरा जाणार आहे, महानिर्वाण घेणार आहे. त्यावेळेसही भूकंप आला. जेव्हा त्या संस्काराचाच फक्त त्याग केला तेव्हाही भूकंप आला. आणि आठवं कारण आहे की परिनिर्वाण ज्या दिवशी झालं, कुशीनगरला त्यांचं ज्या दिवशी महापरिनिर्वाण झालं त्या दिवशी भूकंप आला होता. भगवान बुद्धांनी धार्मिक लेवलवरती पहिल्याच कारणामध्ये तुमचे वैज्ञानिक कारण घेतले आणि त्याच्यानंतर 8 कारणं त्यांनी सांगितली. आता तुम्ही म्हणाल की ह्या 8 कारणामध्ये कुठे, आता तुम्ही जायकवाडीचं धरण जर बांधलं तर कुठलंही धरण बांधलं तर त्याच्या आजूबाजूचा 50 किलोमीटरचा परिसर हा भूकंप प्रणव क्षेत्र म्हणून घोषित केला जातो. का केला जातो? कारण पाण्याचा दाब जर खाली गेला तर खालची भूरचना बिघडते. आणि म्हणून कधी कधी तुम्ही जर गेला तर येलदरी बिलदरी पहिले धरण झाले ना, तिथे सौम्य धक्के बसतात. आजही भूकंपाचे सौम्य धक्के बसतात. आणि म्हणून भगवान बुद्धांनी हे 2700 वर्षापूर्वी सांगितलं की भूकंप येण्याची ही 8 कारणं आहेत. पण 8 कारणाच्या व्यतिरिक्त राजा मिलिंद विचारतो की नेहमी राजाने जेव्हाही सर्वस्व दान केलं तर तेव्हाही भूकंप आला, तर मग यातल्या कुठल्या गोष्टी खऱ्या आहेत? तर इथे नागसेन म्हणते जी काय उत्तर देतात ते आपण बघू. म्हणते दुहेरी फसवणूक करणारा प्रश्न अत्यंत सूक्ष्म दिशाभूल करणारा, प्रदीर्घ खोलीचा आणि सोडवण्यास बिकट असा आहे. आपल्यासारख्या बुद्धिमान व्यक्तीच्याच कक्षेत ही बाब आहे. इतर कमी बुद्धीच्या व्यक्तीकडून त्याची उकल होईल असे वाटत नाही. तरी मी विचारलेल्या या प्रश्नावर आपण प्रकाश टाकावा. महाराज, कोणत्याही मोठ्या भूकंपाची 8 कारणे आहेत, प्रत्यय आहेत असे भगवान बुद्धाने भिक्षूंना सांगितले खरे आहे. तसेच वेशांतर राजाने सर्वस्वाचे दान करतात पृथ्वी 7 वेळा कंप पावली हेही खरे आहे. परंतु वेशांतराच्या दानाने धरणी कंप पावल्याची घटना ऋतुमानातील नियमाप्रमाणे नव्हती, तर ती घटना नियमबाह्य संयोग घडली होती. त्यामुळे ऋतुमानाच्या नियमात या घटनेचा समावेश होऊ शकत नाही व भूकंपाच्या 8 कारणात त्या घटनेची गणती करता येणार नाही. अपवादात्मक घटनेच्या नियमबद्ध घटनेत समावेश होतो. आणि म्हणून इथे राजा मिलिंद सांगतात, मी चुकून नेहमी राजाचं सांगितलं तर वेशांतर राजाचं आहे. तर वेशांतर राजाने दान केलं तर जशी नियमाला अपवाद असतो तसं भंते नागसेन सांगतात की निसर्गामध्ये जसं आपण म्हटलं ना की ऋतू आहेत, हिवाळा, उन्हाळा, पावसाळा, तर शक्यतो पावसाळ्यातच पाऊस येतो ना. परंतु कधी कधी आपण ज्याला अवकाळी का काय म्हणतात ना, त्याला अचानक येणाऱ्या पावसाला अवकाळी पाऊस येतो की तो मोसमी नसतो, म्हणून त्याला पावसाळा म्हटला गेलाय का. आता तुम्ही आशिया खंडामध्ये, आफ्रिका खंडामध्ये जर गेलात, पण युरोपमध्ये पावसाळा हा ऋतू नाही. तिथे 2च ऋतू आहेत, तिथे पाऊस कधीही पडतो. तुम्ही जर कधीतरी क्रिकेटच्या मॅच मध्ये ऐकलं असेल की उन्हाळ्यात मॅच असते पण तरी तिथे पाऊस पडतो, कारण तिथे तो ऋतू नाही. म्हणून इथे राजा मिलिंदाला नागसेन सांगतात की काही गोष्टी अपवाद आहेत. भगवंताने भूकंप येण्याची ही 8 कारणं सांगितली, पण ह्या 8 कारणा व्यतिरिक्तही राजा वेशांतराने जे दान केलं तर त्या दानामध्ये त्याचा हेतू एवढा शुद्ध होता की ह्या पृथ्वीला त्याच्या हेतूविषयीचा भार सांभाळता नाही आला, म्हणून ती 7 वेळेस कंप पावली. आता तुम्ही विचार करा, भगवंताने एका ठिकाणी सांगितलेलं आहे दानाचा किती महत्व आहे की दान देताना. आताही एका कथेमध्ये सांगितलं की 4 माणसं आहेत. एक जण राजा आहे, तो आपल्या भंडारामधले रत्न दान करतो. एखादा ग्रस्त आहे की त्याच्या खिशामध्ये असणारा पैसा तो दान करतो. कुणी अन्नदान करतंय. पण रस्त्याने एक येणारी भिकारी आंबा खात खात येत होती, पुढून बुद्ध येताना दिसले, तिने अर्धा खाल्लेला आंबा भगवंताला दान दिला. ह्या 4 लोकांनी दान केलं होतं भगवंताला. राजाने दान केलं होतं, उपासकांनी दान केलं होतं,
एकाच्या घरचं भोजन दान करून आले होते आणि रस्त्याने येताना एक भिकारीने अर्धा आंबा खात होती आणि तिने पुढे भगवंताला बघितलं, काय द्यावं तिला सुचलं नाही, म्हणून हा अर्धा खाल्लेला आंबा तिने भगवंताला दान केला. आणि मग ज्यावेळेस आश्रमात गेल्यानंतर भिक्षू विचारतात की भंते, तुम्हाला ह्या 4 लोकांनी दान केलं त्यातलं सगळ्यात उत्कृष्ट दान कुठलं होतं? तर भगवंत सांगतात त्या भिकारणीनं दिलेलं. आता तुम्ही विचार कराल की नाही की दानाच्या प्रकरणामध्ये तिने अर्धा खाऊन उष्टा आंबा दिलेला आहे अर्धा. भगवंत याचं क्लेरिफिकेशन करताना सांगतात की राजाने मला रत्न दिली तर त्या राजाच्या भंडारामध्ये अजून कितीतरी रत्न पडलेली आहे, त्याने त्यातले काही रत्न उचलून मला दिली. ज्याच्याकडे मी भोजन घेतलंय त्याच्या घरामध्ये एवढं भोजन आहे की त्याच्या 7 पिढ्याला पुरेल एवढं अजून शिल्लक आहे. ज्या माणसाने मला खिशातून अर्थदान केलंय त्याच्या बँकेमध्ये किंवा त्याच्या तिजोरीत किंवा त्याच्या घरामध्ये अजून एक खूप पैसा पडलेला आहे. पण ह्या भिकारणीजवळ एकच आंबा होता, तो ती अर्धा खात आली होती आणि तिने तो शेवटचाही मला देऊन टाकला. कारण आता तिच्याजवळ धनही नाही, द्रव्यही नाही आणि काहीच नाही, जे होतं त्यातलं सर्वस्व तिनं मला दान केलं. म्हणून सगळ्यात मोठं दान कोणाचं आहे तर ते तिचं दान आहे. सांगण्याचा अर्थ काय की वेसंतर राजाने आपल्याजवळ काहीच ठेवलं नव्हतं. बाकीचे दान करतो आपण, कसं दान करतो? ठेवून दान करतो ना आपण. आणि म्हणून सर्वस्वी दान करणारा वेसंतर राजाने जेव्हा तो सर्वस्व शेवटला आपल्या मुलीचंही दान करतो तेव्हा मात्र ही पृथ्वी 7 वेळेस कंपायमान पावते. आणि हे सगळीच गोष्ट नेहमी घडतात का? कुठलीही भिकारीण रोजच देते का आंबा? तिने अर्धा खाल्ला होता, अर्धा शिल्लक होता, तो देऊन टाकला. तसंच वेसंतर राजाने आपलं पूर्ण राज्य तर दिलंच, परंतु शेवटी त्यांनी त्याची अपत्यही दान दिली. आणि म्हणून ही पृथ्वी कंपायमान पावते. याचाच अर्थ असा आहे की तुम्ही एखादी कृती, आजही आपण नाही म्हणतो का की पाहो मी त्याचं हे काम पाहिलं तर माझ्या अंगावर काटा उभा राहिला, म्हणतो की नाही आपण? असं कोणी करू शकतं का? कारण काही गोष्टी अशा असतात की त्या 99% लोक करत नाही, पण एखादा माणूस करतो. आणि जो एखादाच माणूस करतो त्याने मात्र शरीरच काय पण पृथ्वी कंपायमान पावते. म्हणून वेसंतर राजाने केलेलं दान हे अपवादात्मक होतं. आणि म्हणून भगवंताने जेव्हा त्या वेसंतर राजाने दान केलं तर भगवंताला ती माहिती नसेल किंवा असेलही माहिती, पण अशा घटना प्रत्येक ठिकाणी घडणाऱ्या आहेत का? नाही. म्हणून त्या 8 कारणामध्ये भगवंतानी हे कारण घेतलं नाही. आणि म्हणून भगवंताने सांगितलेले 8 कारणं खोटी होती असं काही मानता येणार नाहीये. कारण भगवंताने सांगितलेली ही रुटीन कार्य आहेत, ही झाली की भूकंप येतोच. परंतु ह्या 8 कारणा व्यतिरिक्त की जसं निसर्ग नियमाला धरून, आता आपण बघितलं की नाही, बाहेर जर गेलात तर आपण काय म्हणतो, खूप ऊन आहे हो, मागच्या वर्षी एवढं नव्हतं, या महिन्यात येतं की नाही आपल्या तोंडातून. काय होतं मग हे? कारण निसर्गाचं रुटीन बिघडलेलं आहे. आजही जागतिक लेवलवरती सगळ्या देशांना चिंता आहे की पृथ्वीचं तापमान वाढतंय. काही दिवसांनी जर तुम्ही हे कार्बन डायऑक्साईडची कारखाने जी धूर सोडतायत ती जर बंद नाही केली तर पृथ्वीला धोका आहे असं बरेच जण म्हणतात, शास्त्रज्ञान. त्याच्यावरती एक मोठं अधिवेशन झालेलं आहे जागतिक लेवलवरती. आजही आपण बाहेर गेलो तर उन्हाळा 40° टेम्परेचर औरंगाबादचं कधी झालं नव्हतं. अकोला, अमरावती तिकडे व्हायचं, पण आता का झालं? हाच नियम भगवान बुद्ध सांगतात की तुमच्या निसर्गाच्या चक्रामध्ये मानव निर्मित काहीतरी तुम्ही केलं तर मग मात्र त्याच्यामध्ये बदल होतो आणि निसर्गही त्याच्या प्रमाणे बदल करतो. म्हणून की निसर्गाच्या नियमानुसार पहिले जसे 4-4 महिन्याचे ऋतू पाडलेले होते, तसे आता की उन्हाळ्यामध्ये जवळजवळ, जर आता एप्रिल महिन्यामध्ये 40 टेम्परेचर आहे तर मे मध्ये मला वाटतं 45-50 होईल. काय होईल त्याचं? 45 आणि 50 मध्ये पाणी उकळायला लागतं. अमरावती, नागपूर ह्या ठिकाणी 42, 43, 44 असायचं. आता औरंगाबादला आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की भगवान बुद्धांनी जी 8 कारणं भूकंपाची सांगितली होती त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा वेसंतर राजाने दान केलं तर भूकंप आला, तर भगवान नागसेन बनतेजी तेच सांगतात की हे अपवादात्मक होतं. सृष्टीचा नियम जर तुम्ही बदलला किंवा सृष्टीचं कालचक्र बदललं तर हे घडतं. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलेल्या 8 कारणाच्या व्यतिरिक्त हे 9वं कारण भगवान बुद्धाला माहिती नव्हतं अशातला प्रकार नाहीये. भगवान बुद्ध सांगतात
की सृष्टीचं चक्र जर तुम्ही बदललं तर ऋतूमध्येही बदल होतो. महाराज, हिमालय पर्वतावरून उमगम पावणाऱ्या तशा लहान मोठ्या 500 नद्या आहेत, परंतु गणती करण्यात येते ती केवळ 10 नद्याची. त्या म्हणजे गंगा, यमुना, अचिरवती, शरू, मही, सिंधू, सरस्वती, वेत्रावती, वित्तमसा, व्यास आणि चंद्रभागा. बाकीच्या नद्यांच्या गणतीत समावेश करण्यात येत नाही. असे का? तर त्या लहान व अरुंद आहेत. आणि मग इथं लाक्षणबंतेची परत उदाहरण देतात की हिमालयातून नद्याचा 500 नद्याचा उगम आहे, परंतु प्रत्येकच नदीची नोंद घेतल्या जाते का? अशा 10च महत्वाच्या नद्या आहेत. का घेतली जाते त्यांची नोंद? तर त्या हिमालयातून उगम पावल्या आणि समुद्राला जाऊन मिळाल्या. काही नद्या हिमालयातून निघल्या, कुठल्या तरी नदीला जाऊन मिळाल्या, म्हणून त्यांची नोंद नाहीये. तशाच प्रकारचं आहे की भगवान बुद्धांनी सांगितलेली 8 ही महत्वाची कारणं आहेत भूकंप होण्याची, छोटी 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 कारणं. जशी की आता आपण सांगितलं, जपानमध्ये जर तुम्ही गेलात तर जपान हे पूर्ण राष्ट्रच भूकंप प्रणव आहे. त्या राष्ट्रामध्ये प्रत्येक महिन्या 2-3 महिन्यात कुठे ना कुठे भूकंप होतच असतो. म्हणून भगवंताचं कारण, आणि जपान हे बौद्ध राष्ट्र आहे, त्रिपिटकामध्ये सांगितलेलं काम. म्हणून भगवान बुद्धांनी त्यावेळेसही सांगितलं की मानव निर्मित किंवा अशा काही कारणामुळे भूकंप येतो, परंतु भगवान बुद्धांनी जी 8 कारणं सांगितलेली आहे ते ओरिजिनल भूकंपाची कारणं आहेत. बाकीची तुमच्या मानव निर्मित आहेत किंवा तुमच्या सृष्टीची सायकल बिघडली तर ते होतं. म्हणून जसं हिमालयातून 500 नद्या उगम पावतात, परंतु समुद्राला सगळ्यात जाऊन मिळतात का? नाही मिळत. म्हणून त्यातल्या ज्या 10 नद्या मिळतात त्या 10 नद्याच आपल्या त्याच्यावरती असतात. आता हे तुम्ही जर बघितलं तर अमेरिकेचा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, एवढंच नाव तुमच्या लक्षात आहे ना? त्या अमेरिका चालवण्याकरता फक्त एका ट्रम्प आहे का? तिथे सिनेट बी आहे, पण ते आपल्याला माहिती आहे का? सिनेट आहे, तिथे परराष्ट्र मंत्री आहे, शिक्षण मंत्री आहे, आरोग्य मंत्री आहे, परंतु आजच्या दृष्टीने आपण बघताना फक्त काय म्हणतो? ट्रम्प आहे. म्हणजे जी गोष्ट प्रचलित असते, माहिती असते, ती एकच गोष्ट आपण येते, परंतु सृष्टीमध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात. म्हणून हिमालयातून जशी नदी उगम पावते ती समुद्रावर मिळते, अशा 10च नद्या फक्त आपल्याला माहिती आहे. म्हणून भगवान बुद्धांनी जशी 8 कारणं सांगितली, त्याच्या व्यतिरिक्त धरणारं कारण हे तात्कालिक असतं. म्हणजे नेहमी घडतं का? ते नाही. वेशांतर राजाने दान केलं, असे प्रत्येक राजाने दान केलंय का? तसे हिमालयातून ज्या 10 नद्या निघतात त्या 10च नद्या समुद्राला मिळाल्या, बाकी नद्या छोट्या. आज तुम्ही गावातही गेले, आज औरंगाबाद मध्ये जर तुम्ही बघितलं तर औरंगाबाद मध्ये छोटे छोटे नाले, छोटे छोटे कितीतरी आहेत, परंतु म्हणून त्याला म्हणता येईल का तुम्हाला? रेग्युलर नाही म्हणता येईल. जसा उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा, भारतामध्ये 3 ऋतू आहेत, म्हणजे सांगितलं युरोपमध्ये 2च आहेत, परंतु ह्या ऋतूमध्ये उन्हाळ्यात पाऊस पडला म्हणून आपण त्याला पावसाळा म्हणत नाही, कारण तो नियमाला अपवाद आहे. कुठल्या तरी तुमच्या सृष्टीच्या चक्रामध्ये फरक झाला. म्हणून कधी कधी म्हणतात ना की चक्रीवादळ आलं तर कुठल्या तरी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो आणि मग चक्रीवादळ येतं. म्हणून ते भूकंपाचं कारण होऊ शकेल का? तात्कालिक आहे ते. तसंच नाक्षणबंतीजी सांगतात की ह्या 8 कारणाव्यतिरिक्त जर भूकंप घडत असेल तर ते तात्कालिक कारण आहे, त्याला नियमात बसवता येत नाही. आणि म्हणून कुठल्याही नियमाला अपवाद असतो. सिद्धांतही सांगितले की नाही, सिद्धांत आहेत त्याला अपवाद आहे. पूर्ण सिद्धांत 100% कुठलाही नसतो. ज्यांनी ज्यांनी शोध लावले त्याला त्या सिद्धांताला एकतरी अपवाद असतो, कारण तेवढा अपवाद घडू शकतो, बाकी 99% तसंच घडणार. तसं इथेच नाक्षणबंतीजींनी त्यांना सांगितलं की वेशांतर राजाने दान केलं हा अपवाद होता, आणि त्यांच्या दान केल्यामुळे की पृथ्वी 7 वेळेस कंप मावली. त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही राजाने दान केलं तर पृथ्वी कंपायमान पावली नाही, म्हणून ते रेग्युलर कारणात भगवान बुद्धांनी घेतलं नाही. महाराज, राजाच्या दरबारात सुमारे 200 अधिकारी असतात, परंतु त्यापैकी फक्त 6 अधिकाऱ्याची नोंद घेण्यात येते. सरसेनापती, पंतप्रधान, न्यायाधीश, कोषाध्यक्ष, वेधशाळा प्रमुख व शरीररक्षक नोंद करण्यात येते, का की त्यांना राजसत्तेचे विशेष हक्क आहेत, म्हणून बाकीच्या यात समावेश केला जात नाही. त्यांना केवळ अधिकारी म्हणून नाव घेणं. जसं मी तुम्हाला ट्रम्पची गोष्ट सांगितली, तसे कुठल्याही राजाच्या दरबारात आज आपण बघितलं केंद्र सरकारामध्ये लाखोनी नोकरदार आहेत,
परंतु मंत्रालयामध्ये जर समजा गृह विभाग असेल तर गृह विभागाचा एक सेक्रेटरी लोकांना माहिती असतो, पण त्याच्या अंडर करोडो लोक येतात, लाखो कर्मचारी आहेत, त्याची नोंद केल्या जाते का? नाही केलं. एक सेक्रेटरी असतो, एक मंत्री असतो. आणि त्याच प्रकाराने भंते नागसेन सांगतात की एखाद्या राजाच्या दरबारामध्ये, तेव्हा लोकशाही होती का? म्हणून उदाहरण नागसेन भंतेजी त्या काळातलेच देतात की एखाद्या राजाच्या दरबारामध्ये कोण प्रमुख असतो? सेनापती ना. सेनापतीच्या आधिपत्याखाली लाखो सैन्य आहे, म्हणून त्या लाखो लोकांचं नाव लोकांच्या लक्षात आहे का? म्हणून त्याच प्रकारे की जसं 5 ते 6 राजाच्या दरबारातले 5 ते 6 लोक नियमाने असतात आणि आपल्या लक्षात राहतात, तसंच आहे की भगवान बुद्धाने भूकंपाची जी 8 कारणं सांगितली त्याच्या व्यतिरिक्त छोटी छोटी कारणं ही अपवादात्मक असतात, ती घडत असतात, परंतु ती लक्षात राहत नाही, कारण ती मेन कारणं नाहीये, मुख्य कारण ती नाही. महाराज बुद्ध धर्मातील नियमानुसार आचरण केले असता त्या कुशल कृत्याचे फळ या जीवनात लाभले आहे, त्यामुळे त्याची कीर्ती देवलोकापर्यंत पोहोचली असे आपण कधी ऐकले आहे काय? होय बनते, अशा 7 लोकांविषयी मी ऐकले आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न म्हणजे नागसेन भंतीच विचारतात की तुम्ही अशा एखाद्या माणसाचं नाव जाणता का की त्यांनी ह्या पृथ्वी तलावरती असं कार्य केलंय की त्याची कीर्ती देवलोकापर्यंत गेली? आता हा राजा मिलिंद शास्त्रात पारंगत आहे, तो त्यांनी बऱ्याचशा लोकांना हरवलेलं आहे. म्हणजे त्यावेळेस हरवलेल्या लोकांमध्ये त्यावेळेच्या वैदिक धर्मातलेही लोक असतील ना, त्यावेळेच्या जैन धर्मातलेही लोक असतील, बुद्ध धर्मातले. जर तुम्ही आख्याय का की नागसेनाला कसं यावं लागलं तर ते विनंती करतात. आता हे रूपक आहेत. आजही जर समजा तुम्हाला, मी नेहमी सांगत असतो ना की तुम्हाला जर नागसेन पैदा करायचा असेल तर राजा मिलिंद व्हावं लागतं की नाही? तुमच्यात का नागसेन पैदा होत नाहीत? कारण तुम्हीच राजा मिलिंद नाही, बौद्ध धर्माविषयी तुम्हीच विचारायला काही तयार नाही, मग नागसेन पैदा होईल का? त्रिपिटकामध्ये सांगितलं की नागसेनाला विनंती करायला ते देवलोकात गेले. आपण हे खरं नका मानू, काही गरज नाही खरं मानण्याची. देवलोकात नसतील गेले, परंतु तिथल्या भिक्षू संघाकडे गेले असतील की नाही? आणि भिक्षू संघाला सांगितलं असेल तो राजा मिलिंद सगळ्यांना त्रास देतो, अशा कशा भंतीजी आहेत तुम्ही लोक, त्यांना उत्तर देऊ शकत नाही, म्हणून देवलोक सोडा तर तिथल्या भिक्षूनी तरी नागसेन निर्माण केला असेल की नाही? आजही आपण काय म्हणतो की जर तुमच्या समाजाची उन्नती होत नसेल, का होत नाही? तर तसा नेता तुम्ही निर्माण केला नाही ना, तसा भिक्षू आज निर्माण का होत नाही? तर तुम्ही लोक ती प्रश्न विचारत नाही. मी आता जाधव साहेबांच्या घरी भोजन दानाला गेलो होतो, तेव्हा त्यांनी तिथे एक प्रश्न उपस्थित केला होता की म्हणे आम्ही एका ठिकाणी गेलो आणि लोक वस्त्रदान देत होते आणि भंतीजी बघत होते. आता 2 अडचणी. आताच्या भंतीजीला काय, तिथं जर मी यांना काही बोललो तर पुढच्या वेळेस मला भोजनाला बोलावणार नाहीत. त्या विचाराची अडचण काय? भोजनाची अडचण आहे ना. परंतु तिथे जर खरोखरचा भिक्षू असेल तर तो टोकेल त्यांना की हे तुमच्या बौद्ध जीवनाच्या पद्धतीमध्ये येत नाहीये. कारण तसा निर्माण कधी होईल की तसा समाज जर निर्माण झाला. आणि म्हणून की आताही आपण काय करतो, तडजोडीच करतो ना सगळ्या. भिक्षूही तडजोडी करतो. भिक्षूनी तडजोडी करू नये म्हणून बुद्धाने सांगितलं होतं की तुम्ही जिथेही जाल तिथे धम्म सांगा, परंतु धम्म कोणाच्या मर्जी खातर सांगू नका, तर जसा आहे तसा सांगा. म्हणून संगायन का होतात? आजही आपण नाही म्हटलं तरी बऱ्याचशा गोष्टी बोलायच्या नाही, पण बोलावं लागतात. की आजही आम्ही इथलंच उदाहरण सांगतो तुम्हाला की आपण बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ जेव्हा समारोप करायचा होता तेव्हा मस्के साहेब 15 भिक्षूकडे गेले होते. 15 लोकांचं, आजही तुम्ही पत्रिका बघितली त्याच्यात किती लोकांची नाव होती? 15 लोकांची नाव होती. तुम्ही सगळे साक्षी असताल. आलते किती? 2. ते 2 नंतर आले, पहिले एकच आलता आणि 2 आम्ही होतो. सांगण्याचा उद्देश काय की आजही आम्ही त्या धम्माला किती न्याय देतो. भगवान बुद्धाने आम्रपालीचं निमंत्रण स्वीकारल्यानंतर वच्छीचं निमंत्रण, त्या राजे लोकांचं निमंत्रण नाकारलं. इथे आम्ही
कारण ह्या समारोपाचे कार्यक्रम औरंगाबादमध्ये 4 ठिकाणी होते आणि 4 ठिकाणी मोठमोठाले दानं भेटणार ही त्यांना अपेक्षा होती, म्हणून ते तिकडे गेले. इकडे कुणी आलं, तिथेही दान भेटणार होतं, नाही असं. सांगण्याचा उद्देश काय की ही गोष्ट अपवादात्मक असते की नागसेन निर्माण नसाल झाला, नागसेन संघामध्येच निर्माण झाला असेल, नाग देवभूमीपर्यंत कोणी गेलं नसेल. आजही त्याच प्रकाराने आम्हाला जर नागसेन निर्माण करायचं असेल तर समाज सजग पाहिजे. आमच्या भिक्षूला भीती वाटली पाहिजे. मी तुमच्या माहिती करता सांगतो, जेव्हा मी गृहस्थ जीवनात होतो माझ्या घरी भंतेजी जेवायलाच येत नव्हती, कारण माझी बायको खूप धार्मिक होती. का नाही यायचे? हा माणूस काही प्रश्न विचारत राहतो म्हणे. तिथे गेलं त्याच्या घरी की काही ना काही काही मी निरर्थकही विचारायचो, की जसं तुम्हाला सांगितलं. आता कळतं की ते प्रश्न निरर्थक होते, परंतु जोपर्यंत आम्ही प्रश्न विचारत नाहीत तोपर्यंत भंतीजी अभ्यास करेल का? नाही करणार. आणि म्हणून बाबासाहेबाला हिनायानही मान्य नव्हतं, महायानही मान्य नव्हतं, आणि म्हणून बाबासाहेबांनी नवयान नावाचा, म्हणून बुद्धाने त्याचा धम्मग्रंथ लिहिला. आणि त्यावेळेस बाबासाहेबांनी केलं होतं की हे सांगायला मला प्रशिक्षित भिक्षू पाहिजे. आज आहेत का? आजही धम्म आम्ही कुठल्या तरी जातक कथा घेतो, जातक कथा सांगतो की संपली गोष्ट. ती जातक कथा आता तुम्हाला लागू आहे का? जातक कथा आता तिचा काही उपयोग आहे का? आणि जर तिचा उपयोग नसेल तर मग ती भिक्षुनी सांगावा का अजून दुसरी जातक कथा निर्माण करावी? कारण धम्म हा प्रवाही असला पाहिजे ना. प्रवाहामध्येच पाणी शुद्ध राहतं, डबक्यामध्ये पाणी नसतं. आणि म्हणून धम्म हा तुम्हाला प्रवाही ठेवायचा असेल तर त्याच प्रकाराने भंते नागसेनही सांगतात इथे की राजा, कारण भगवान बुद्धांनी सांगितलं याच्यामध्ये काहीही फरक नाही, परंतु अपवादात्मक गोष्टीमध्ये, की जशा गोष्टीमध्ये तुम्हाला की राजाच्या दरबारामध्ये लाखो कर्मचारी असतात, लाखो सैन्य असतं, पण सैन्याचा सेनापती फक्त सगळ्यांना माहिती असतो, तो एक कारण असतं. तसं भगवान बुद्धांनी भूकंपाची जी 8 कारणं सांगितली ही नित्य नियमाने घडणारी आहे. जर बुद्ध भूतलावर जन्म घेणार असेल तर भूकंप होणार. जर बोधिसत्व आईच्या कुशीमध्ये जाणार तर भूकंप होणार. बुद्धत्व प्राप्त झालं आणि मग त्यावेळेस सांगतात की ह्या वेषंतर राजाच्या वेळेस का भूकंप झाला, का 7 वेळेस पृथ्वी लाजली. त्यावेळेस त्या राजाला प्रश्न विचारतात भंते नागसेन की असे तुम्ही कोणी माणूस ऐकले की भूतलावर त्यांनी काम केलं आणि त्याची स्तुती स्वर्गात गायल्या गेली. आता इथेही प्रत्येक गोष्ट आपण त्या पद्धतीने घेतली पाहिजे की भूतलावर काम केलं त्याची कीर्ती स्वर्गात जाते. इथे 6 लोकांची नावं दिलेली आहेत. त्याच्यावरचं विश्लेषण मी तुम्हाला सांगेल. काय सांगितलंय तर सुमन नावाचा माळी, एक साटक नावाचा ब्राह्मण, पुराण नावाचा मजूर, मल्लिका नावाची राणी, गोपाळाची आई नावाने सुप्रसिद्ध असलेली राणी, सुप्रिया नावाची उपासिका आणि पुन्हा नावाची मोलकरी. सुमन नावाचा माळी, त्यांनी ह्या भूमीवर जे कार्य केलं त्या कार्याची ख्याती स्वर्ग लोकात. आता आपण स्वर्ग नरक ह्या कल्पना मानत नाही. मग काय असेल या परिप्रेक्षीमध्ये? सुमन माळ्याची कथा काय, थोडक्यात सांगतो तुम्हाला की सुमन माळी हा राजाच्या घरी फुलं टाकायचा. बिंबिसार की प्रसेनजित माहित नाही, सत्य घटना आहे की त्याच्या घरी तो फुलं टाकायचा, की राजा पूजा करायला त्याच्या घरी फुलं नेऊन टाकायचं. एक दिवस हा फुलं घेऊन जात असताना तिकडनं बुद्ध येतात. जशी मी तुम्हाला त्या भिकारणीची कथा सांगितली की अर्धा आंबा खातानाच तिने अर्धा टाकला, तसं ह्या सुमन माळ्याजवळ दुसरं काहीच नव्हतं. काय होतं, फक्त खरी याच्याजवळ जी फुलं होती आणि ती द्यायची कोणाला होती? राजाला. राजाच्या पूजेचा वेळ झालेला आहे, परंतु हा सुमन काहीही विचार न करता आपल्या हातातली फुलं बुद्धाला देऊन टाक. पुढे काय परिणाम होईल त्याची बायको सांगते की आता राजा तुला फाशीवर देईल. तो म्हणतो काय व्हायचं ते आता होईल, पण माझ्याजवळ देव होतं मी तेच बुद्धाला दिलं. ही कीर्ती कुठपर्यंत? आता तो राजा बिंबिसारही भगवान बुद्धाचा उपासक आहे, त्याला फाशी तर नाही दिली, परंतु सांगण्याचा उद्देश काय आहे की त्याने बुद्धाला काय दिलंय, त्याने पुढच्या परिणामाचा विचार केलाय का? की मी जर ही राजाला नाही दिली, आताची लोकशाही नाही येते की समजा मी ड्युटीवर नाही गेलो तर डॉक्टरचं सर्टिफिकेट देऊन सांगू शकतो की मी आजारी होतो म्हणून. खोटं ती व्यवस्था होती का त्या राजेशाहीमध्ये? त्या वेळेला त्या राजाला तर दिलंच पाहिजे, नाही तर राजाचा हुकूम काही असू शकतो, देहदंडही असू शकतो.
आणि म्हणून त्या सुमनने दिलेली फुलं ही भगवंताला, याची कीर्ती एवढं. म्हणून आजही आपण याची प्रासंगिकता कशी असेल, मी समाजाकरता काय देतो, आम्ही दिलंय का काही? माझ्या जवळ असणारा, आमच्या महापुरुषांनी सांगितलं की कमाईचा 20वा भाग द्या, तरी आम्ही नाही. ही प्रासंगिकता आहे की त्या सुमन माळ्यांनी देवाला द्यायची फुलं आहेत, राजाला द्यायची फुलं आहेत, ती भगवंताला देऊन टाकली आणि म्हणून त्याचं स्वर्गात नाव नाही. आजही तुम्ही जर गेलात तर सोनबा नावाची कथा ऐकली का तुम्ही? बाबासाहेब कोकणामध्ये एका हॉटेलच्या दारी उतरतात, तहान लागलेली असते बाबासाहेबांना, आणि तो हॉटेलचा मालक बाबासाहेब महार आहेत म्हणून प्यायला पाणी देत नाही. त्या हॉटेलच्या बाहेर सोनबा नावाचा एक महाराचा माणूस आहे आणि तो बघतो की बाबा माझा राजा आहे, याला त्यांनी पाणी नाकारलंय, तो घरी पळत जातो. आजही त्या सोनबावरती गाणे आहेत, तुम्ही जर कधी ऐकलं नसेल तर. तो घरी पळत जातो, माठ भरून पाणी घेऊन येतो, ग्लास घेऊन येतो, तोपर्यंत बाबासाहेबाची गाडी निघून गेलेली असते. आणि तो सोनबा 33 वर्ष त्या वेळेला येऊन त्या जागेवर उभा राहतो की माझे बाबासाहेब कधीतरी येतील आणि मी त्यांना पाणी देईन. ही दुर्मिळता आहे. ह्या सुमन माळ्याची दुर्मिळता काय होती की त्याच्याजवळ तेवढी, ती सोनबाची दुर्मिळता आहे. तो 33 वर्ष बसलाय बाबासाहेबाची वाट पाहत पाण्याचा घडा घेऊन. आपल्यात आहे किती दुर्मिळता. मग त्या सोनबाचं नाव आजपर्यंतही नित्य केलंय, स्वर्गात निघलंय का त्याचं नाव? त्याच्याकरता हा स्वर्ग आहे ना. सुमन माळ्याने दिलेले फुलं की इथं भंते नाक्षण सांगतात की इथे केलेली कृती तर स्वर्गात उदय उदय होतो. हीच आहे ती प्रासंगिकता ज्याला आपण म्हणतो, की ती करायला पाहिजे. सोनबाने ती केली. आता आपण काय करतो? आमच्यामध्ये ती प्रासंगिकता आहे का? बौद्धाचं महाबोधी विहार मुक्त करण्याकरता माझ्यातली प्रासंगिकता काही मी देऊ केली का? नाही करत ना देऊ केली. आणि म्हणून ह्या गोष्टी तशा लागू पडतात. आणि विचारलेल्या की त्या पुन्हा नावाची दासी आहे. कोण आहे पुन्हा नावाची दासी? सुजाताची दासी आहे ती. सुजाताची कीर्ती एवढ्या दूर नाही गेली, सुजाताची खीरच फेमस आहे, पण ह्या पुन्हा दासी स्वर्गापर्यंत गेली. कारण का? तिने सुजाताला उद्युक्त केलेलं आहे की वृक्षदेव, तो वृक्षाची पूजा करणार आहे, पण वृक्षदेव प्रत्यक्ष तिथे आले. ही पुन्हा दासी सुजाताला सांगते. ही तिची कृती आहे की तिने बुद्ध दाखवले त्यांना. आणि म्हणून भगवान बुद्धांना बघा, काही गोष्टी ह्या एवढ्या तार्किक आणि प्रासंगिक असतात की भगवान बुद्धाला जेव्हा बुद्धत्व प्राप्त केलं तर आपल्याला कोणालाही वाटायला पाहिजे ना, त्यांनी पहिला धम्म कोणाला द्यायला पाहिजे होता? सुजाताला द्यायला पाहिजे होता की नाही? कोणाला दिला त्यांनी? पंचवर्गीय भिक्खूंना. काय प्रासंगिकता आहे की सुजाताला. कारण भगवान बुद्धाला जेव्हा बोधित्व प्राप्त होतं तेव्हा त्यांच्या पुढे तो प्रश्न निर्माण होतो की मी हा धम्म सांगू कोणाला, मलाच कळायला एवढा अवघड आहे. आणि म्हणून त्यांच्या पुढे प्रश्न येतो. त्यांच्या मनामध्ये नाव आलं असेल, सुजाताचं नाव आलं नसेल असं नाही, परंतु त्यांना माहिती होतं की हिला हा धम्म एवढ्या लवकर कळणार नाही. म्हणून कळेल कोणाला, तर त्यांना पहिलं कपिलाचं नाव येतं त्यांच्या ध्यानात. परंतु जेव्हा त्यांच्या चित्ताने ते बघतात तेव्हा कपिल स्वर्गवासी झालेले असतात, मृत्यू पावलेले असतात. आणि हे पंचवर्गीय भिक्खू. सांगण्याचा उद्देश असा आहे की इथे केलेलं काम देव लोकांमध्ये त्याची प्रशंसा होणं याचं प्रासंगिकता आहे की आताच्या याच्यामध्ये आपण असं काम करणे की ज्याची कीर्ती ही नेहमी करता राहणे. अशा 6 लोकांची ती नावं सांगतात. मल्लिका राणी, मल्लिका नावाची राणी, हिची ही कथा आहे. ती खूप गर्व होता तिला तिच्या सौंदर्याचा, की माझ्याकडे एवढं सौंदर्य आहे की माझ्या सौंदर्यावरच पूर्ण जग भाळेल, हे मल्लिका राणीला वाटायचं. आणि म्हणून तो राजा तिला म्हणायचा, बुद्धाच्या प्रवचनाला जाऊ, ती नाही म्हणायची, कारण तिला तिच्या सौंदर्याचा खूप अभिमान होता. आणि बाकी लोक सांगायचे की भगवान बुद्ध सौंदर्याला किंमत देत नाहीये. तिला वाटायचं कशाला जायचं त्याचं प्रवचन ऐकायला. परंतु एक वेळ, आता खूप मोठी कथा आहे, पण एक वेळ जेव्हा ती भगवान बुद्धाच्या प्रवचनामध्ये जातात आणि भगवान बुद्ध अशी परिस्थिती निर्माण करतात की ती बघते की भगवान बुद्धाला हवा घालायला माझ्यापेक्षा सुंदर स्त्री आहे. बघता बघता त्या सुंदर स्त्रीचं रूप प्रौढ स्त्रीमध्ये होतं आणि बघता बघता म्हातारी होतं, तिच्या अंगावर सुरकुत्या पडतात. आणि तेव्हा तिला बोध होतो मल्लिका राणीला की माझी हीच गत होणार आहे.
आज मी सौंदर्यवती आहे, पण काही दिवसांनी माझ्या अंगावरती सुरकुत्या पडणार आहेत आणि तेव्हा तिला बोध होतो आणि त्या याच्यामध्ये ती अरंत होती. ती अरंत झाल्यानंतर मग त्या राजाला भगवान बुद्ध सांगतात की आता हिला भिक्षुनी कर, कारण अरंत झाल्यानंतर अंगावर जर चिवर नसेल तर महापरिनिर्वाण स्वीकारावा लागतो. निर्वाण प्राप्त कोण माणूस जगू शकतो, तर ज्याच्या अंगावर चिवर आहे तो. म्हणून उपासकामध्ये अरंत झालेत, परंतु त्यांना महापरिनिर्वाण स्वीकारावं लागतं. भक्त भगवान गौतम बुद्धाच्या चिवरामधलीच लोक निर्वाण प्राप्त होऊनही जिवंत राहू शकले. म्हणून ह्या मल्लिका राणीने नंतर मग पुढे चिवर घेतलं आणि ती खूप मोठी अरंत झाली. तर असे 6 लोक राजा मिलिंद सांगतो की मला माहिती आहे की ह्या लोकांनी इथे काम केलं तर त्यांची कीर्ती स्वर्गामध्ये म्हणजे वरच्या लोकांमध्ये होते. महाराज जे याच मानवी शरीरासह स्वर्ग लोकात निघून गेले अशा काही लोकांबद्दल आपण कधी ऐकले आहे का? आता आपण कथा ऐकली असेल. आता परत आपण इथं बरेचसे आपले जे खूप शिकलेली लोक आहेत ते म्हणतात की भगवान बुद्धांनी स्वर्ग नरक नाकारला, मग स्वदेह स्वर्गात गेले, ही काय भानगड आहे? भगवान बुद्धांनी आपल्या बऱ्याचशा प्रवचनामध्ये निरर्थक गोष्टीला किंमत दिली नाही. भगवान बुद्धाने जेव्हा प्रश्न विचारला की पृथ्वी कशी निर्माण झाली, भगवान बुद्धांनी उत्तर नाही दिलं. माणूस मेल्यानंतर कुठे जातो, भगवान बुद्धांनी उत्तर नाही दिलं. असे 14 प्रश्नाची उत्तर भगवान बुद्धांनी नाही दिली. परंतु इथे राजा मिलिंद विचारतो की अशी 6 लोक मी ऐकली की ती शरीरासह स्वर्गात गेली, ही गोष्ट खरी आहे का? भंते नागसेन म्हणतात ही गोष्ट खरी आहे. आता आपण सगळेजण विचार कराल की ह्या जमान्यामध्ये आपण तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले याच्यावर टीका करतो की नाही? कसं शक्य आहे? मग मिलिंद प्रश्नामध्ये म्हटलं, म्हणून प्रत्येक वेळेस मी सांगितली ही प्रासंगिकता आहे की नागसेन जन्म घ्यावा म्हणून लोक स्वर्गात गेले असतील का? नाही. तिथे त्याच भिक्षू संघाला आग्रह केला असेल की राजा मिलिंदाला उत्तर देण्यासारखा भिक्षू निर्माण करा. आजही आपण आपल्या याच्यामध्ये की जर तुम्हाला राजकीय लेवलवरती काय बघतो आपण की राजकीय लेवलवरती का पंगू आहेत तुम्ही, तसं नेतृत्व नाही ना. पण अपेक्षा आहे की नाही तसं नेतृत्व निर्माण व्हावं. म्हणून आजही आमच्यामध्ये नेतृत्व नसल्यामुळे कितीतरी आम्हाला मिसगाईड केलं जातं की नाही, की जर तुम्ही मतं बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षाला दिली तर बीजेपी वाले निवडून येतील, म्हटलं की नाही. काही लोक तर एवढं म्हणतात की आपण आपल्या याच्यावरती निवडून येऊ शकत नाही. मग थोडासा विचार मी केला, बाबासाहेबाला तर आम्ही बोधिसत्व म्हणतो की नाही. बाबासाहेब तर एवढे हुशार होते, मग बाबासाहेबांनी काय विचार नसेल केला का की आम्हाला असंच सांगितलं की जा तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा तुम्हाला शासन करते जमत बनायचे. बाबासाहेबांना नसेल का लक्षात आलं की 8% मार थोडी सत्ता मिळवू शकतात? का बोलले असतील बाबासाहेब? ह्याच कथा आहेत त्या. ग्रंथ आम्हाला अशा पद्धतीने समजून घ्यावं लागतील की सदेह स्वर्गात कुणीही गेला नाही आजपर्यंत, परंतु सदेह स्वर्गात जाणं आजही महात्मा गांधी किंवा महात्मा ज्योतिबा फुले ह्या लोकांची कामच एवढी मोठी आहेत की आजही जिवंत आहेत की नाही, म्हणजे सदेह स्वर्गातच आहेत ना. भगवान बुद्ध 2700 वर्षापूर्वी होतात, बाबासाहेबाला 134 वर्ष पूर्ण होतात, तरी आज आमच्या घराघरामध्ये बाबासाहेब आहेत. म्हणजे सदेह स्वर्गाला जाणं ते एक प्रासंगिक असेल किंवा ते रूपक असेल, परंतु त्या कृती आणि ते कामच एवढं मोठं असावं की सदेह म्हटल्यापेक्षा सहेतुक विचाराने यावी. अशी जी ही कोण लोक गेली ती इथे सांगतात ते गुत्तील नावाचा गंधर्व, सादिल नावाचा राजा, राजा नेमी आणि राजा माधनदाता ह्या 4 लोकांनी फार वर्षापूर्वी. आता ह्या 4 लोकांच्या जर तुम्ही जातक कथा वाचल्या तर त्या कथामध्ये यांची कामच एवढी भयानक. राजा नेमी आहे, राजा नेमीने एवढं बौद्ध धर्माचं राज्य व्यवस्थित केलेलं आहे की तो, आणि म्हणून याच्यावरनं त्या हिंदू धर्मातल्या कथा निर्माण झाल्या की जो इंद्राला जिंकायला जातो, जो ब्रह्म्याला जिंकायला जातो, ह्या कथा तशा निर्माण झाल्या.
म्हणजे त्या लोकांची कामच एवढी सुंदर होती, एवढी व्यवस्थित होती की ती आजपर्यंतही गायल्या जातात, वर्णिली जातात. आणि म्हणून स्वर्गात जाणं, तर हे राजाने सांगितलं. महाराज, सध्याच्या काळात किंवा प्राचीन काळी कोणी महान दान दिले असता 1, 2 किंवा 3 वेळा धन कम पावले असे आपण कधी ऐकले आहे का? नाही बनते, मी ऐकले नाही. महाराज, मी सुद्धा महान पुण्यवान व वेषंतर राजा सोडून कोणी दुसऱ्याने दान दिले असता धरणी कंप पावल्याचे ऐकली नाही. मी जरी सर्व पुराणे वाचलेली आहे, सर्व विद्याचा अभ्यास केला आहे, सर्व धर्माचे श्रवण केले आहे, धर्म तर अगदी तोंडपाठ केला आहे, परंतु मला शोधाशोध केली आहे, प्रश्न विचारण्यात आणि उत्तरे देण्यात मी बरीच तत्परता दाखवली. तसेच आचार्याकडून अजूनही शिकण्याची इच्छा कायम आहे. तरी पण राजा वेषंतराशिवाय इतरांनी दान दिले असता धरणी कंप झाल्याची कधीही ऐकले नाही. आणि म्हणून नागसेन भंतेजीच त्यांना प्रश्न विचारतात की राजा वेषंतराशिवाय दान तर बऱ्याच लोकांनी दिले ना. अनाथपिंडकांनी जेतवनाचं दान कसं दिलेलं माहिती आहे तुम्हाला? त्या राजपुत्राच्या जमिनीवरती मोहरा आखरलेल्या आहे सोन्याच्या. कारण त्या राजपुत्राने ती आटच घातली होती की माझ्या जमिनीची किंमत किती आहे, तर ह्या जमिनीवर जेवढ्या सोन्याच्या मुद्रा आखराल तर तो अनाथपिंडकाने भगवान बुद्धाला ते जेतवन दान द्यायचंय, म्हणून त्या धर्तीवरती सोन्याच्या मोहरा आकारलेल्या आहे. दान कमी होतं का ते? आता तुम्ही जर गेलात जेतवनामध्ये तर जवळजवळ ते 12 ते 13 एकराचं जेतवन आहे. ते 12 ते 13 एकरावरती सोन्याच्या किती मोहरा आकारल्या असतील? केवढं मोठं दान आहे. तेवढं दान देऊनही पृथ्वी धरणीकंप पावली का? राजा मिलिंद विचारतो की नाही पावली, कारण बरेचशा लोकांनी दान दिले. सम्राट अशोकाचं दान कमी आहे का? सम्राट अशोकाने तर ह्या पूर्ण याच्यामध्ये स्तूप निर्माण केली, ही केली, पण सम्राट अशोकाच्या कुठेतरी उल्लेख आहे का की धरणीकंप पावली म्हणून? म्हणून भगवान बुद्ध, राजा मिलिंद सांगतो की धरणी कंप पावायला जी भगवान बुद्धांनी 8 कारणं सांगितली ती परमनंट आहे. 9वं कारण वेषंतराने त्याचं पुण्य बलच एवढं होतं की तो भार ह्या धरणीला सोसवता आला नाही, म्हणून ती 7 वेळेस कंप पावली. का पावली? तर महाराज त्याने वेषंतर राजाचे चित्त ह्या 10 सद्गुणावर केंद्रित केले होते. आत्मसंयम, चित्त शांती, क्षमाशीलता, सवर, सहनशीलता, सदाचार, आक्रोध, अहिंसा, प्रामाणिकपणा आणि शुद्धत्व. महाराज विषय वासनाचा त्यांनी एकदमच त्याग केला होता. भवतृष्णेवर त्यांनी मात केली होती. त्याचे पराकाष्ठेचे प्रयत्न फक्त उच्च दर्जाच्या जीवनासाठी होते. महाराजाच्या अंतःकरणात स्वार्थाचा लवलेशही राहिला नव्हता, म्हणून पृथ्वी धरणीकंप पावली. आजही आपण काय होतं की कुठल्याही गोष्टीला जर आपल्याला काय म्हणता येईल त्याला की प्रचिती किंवा प्रमाण म्हणतो की नाही आपण, काय प्रमाण आहे याला, की आता जर आपण म्हटलं की काय प्रमाण आहे, तर प्रमाण असायला तशी आपली कृती असावं लागते. म्हणून मी अंगुलीमालाची कथाही नेहमी सांगत असतो की अंगुलीमालाने 999 खून केली होती. आणि जेव्हा तो चारिका करायला गेला तेव्हा एक बाई बाळंतपणाने अवघडलेली होती. तो चारिका न करताच भगवंताकडे येतो आणि भगवंताला सांगतो तुम्ही आज काही चारिका भेटली नाही तर का? तुम्ही ज्या घरी चारिका करायला गेलो होतो ती बाई गरोदर होती आणि ती हाडली, मला वाटतं ती मरेल. पण भगवंत त्याला सांगतात की असाच परत जा, तिच्या दारात उभा राहून बोल की मी भगवंताच्या शासनामध्ये आल्यापासून जर मी कोणाचा एक खून केला नसेल तर ही माझी भगिनी सुखरूप बाळांत होईल. आणि तो परेशान होतो ना अंगुलीमाल. पण तुम्ही 999 खून केले, भगवंत हे काय सांगतात मला? भगवंत म्हणतात मी जसं बोललो तसं जाऊन बोल. आणि तो जाऊन बोलतो ती बाई सुखरूप बाळांत होते. याचा अर्थ काय की भगवान बुद्धांनी दिलेला शब्द की मी बुद्धाच्या शासनात आल्यापासून जर कोणाचा एक खून केला नसेल तर ह्या सत्यवचनाने ही माझी भगिनी सुखरूप बाळांत होईल. म्हणून सत्यवचनाने केलेली प्रत्येक प्रचिती येते, परंतु त्या शासनामध्ये तुमची कृती तशी असायला हवी. म्हणून आमच्या शब्दाला किंमत काय येत नाही? तर आम्ही सत्यवचनी नसतो. आमचा
वर्तणूक तशी नसते. आम्ही तसे शीलवान नव्हतो, कारण शीलवान माणसाचं कुठलंही वचन असत्य होत नाही. अंगुलीमालाचं उदाहरण आहे. त्याच पद्धतीने भगवान बुद्ध राजा मिलिंदाला नागसेन भंतेजी सांगतात की वेषंतर राजाने जेव्हा दान केलं होतं तेव्हा त्याच्या चित्तामध्ये कुठलाही लोभ नव्हता. आजही आम्ही दान केलं तरी आमच्या चित्तात लोभ कायम असतो. म्हणून भगवान बुद्ध सांगतात की निर्वाण मिळण्याची इच्छा व्यक्त करणे हाही लोभ आहे. निर्वाण मिळवण्याकरता तुमचे प्रयत्न एवढे निस्वार्थी असावे. कारण जेव्हा पहिली संगीती बसवायची तेव्हा 500 अरंत भिक्षू महाकश्यपांनी निवडले होते, 499. अनेक आनंद राहिले होते, कारण आनंद भगवान बुद्ध महापरिनिर्वाणाला जाईपर्यंतही अरंत झाले नव्हते. कारण का? 24 घंटे भगवान बुद्धाच्या सेवेत असायचे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी एक धडा घालून दिला की माझ्या बरोबर राहायला तरी अरंत होत नाही. ज्याचे प्रयत्न त्याला करावा लागतात. आणि म्हणून ते महाकाश्यप भंतेजी आनंदाला सांगतात की तुमच्याकडे मी एवढा टाइम दिला, एवढ्या टाइमात अरंत व्हा. कारण 500 भिक्षूची संगीती बसवायची. आनंद भंतेजी 4 महिन्याचा पिरियड प्रयत्न करतात. चित्तात काय असतंय? मला अरंत पद मिळवायचंय, मला अरंत पद मिळवायचंय मला. आणि शेवटच्या क्षणापर्यंतही ते अरंत होत नाही. आणि महाकश्यप मग त्यांना दम देतात, कठोर भाषेत बोलतात की ही अरंताची सभा आहे, शूद्राची सभा नाहीये. म्हणून जर आज संध्याकाळपर्यंत तुम्ही नाही झालात अरंत तर मी दुसरा भिक्षू घेईल आणि संगीती करेल. आणि तिथे आनंद भंतेजी विचार करतात की मी अरंत का होत नाही. जेव्हा हा निर्वाणीचा शब्द त्यांच्या तोंडून निघतो आणि त्याच रात्री ते झोपता झोपता अरंत होतात. म्हणजे तुम्हाला अरंत होण्याकरताही तुमच्या मनातली इच्छा कामना काम येत नाही, तर तुमच्यावाली प्रचिती म्हणजे सत्य प्रवृत्ती, तुमचं आचरणच निर्माण होतं. आणि म्हणून इथेही ते सांगतात की राजा वेषंतर जेव्हा त्यांनी दान केलं होतं तेव्हा त्याचं चित्त एकदम खाली होतं. कुठलाही स्वार्थ त्याच्या मनामध्ये नव्हता किंवा दुःखही. दोन्ही गोष्टी सांगितल्या भगवान बुद्धांनी. तुम्हाला निर्वाण म्हणजे काय? की सुखाची अपेक्षा नाही आणि दुःखाची चिंता नाही. आणि म्हणून त्यांनी त्यांची मुलगी जेव्हा दान दिली वेषंतर राजाने तेव्हा तो निर्विकार होता, रिकामा होता. आज आमचा मुलगा किंवा मुलगी किती वाईट असली तरी आम्ही बाजू त्याचीच घेतो की नाही? कारण आमच्या मनामध्ये ते नसतं. म्हणून आमच्या कुठल्याही बोलण्यावर सत्यक्रियावर पुढची गोष्ट घडेल का? नाही घडत. म्हणून या राजा वेषंतराने त्याची क्रिया ही एकदम अशा पद्धतीने केली होती की त्याच्या मनामध्ये कुठलीही इच्छा किंवा वासना बाकी राहिली नव्हती. त्यांनी पूर्ण दान दिलं. आणि म्हणून पृथ्वी 7 वेळेस कंपायमान झाली, म्हणजे भूकंप झाला. आणि हा अपवाद होता. भगवान बुद्धांनी सांगितलेल्या 8 कारणाच्या व्यतिरिक्त हे कारण होतं. आणि म्हणून भंते नागसेनाने राजा मिलिंदाला ह्या पद्धतीने पटवून दिलं की भगवंतांनी जरी 8 कारणं सांगितली आणि वेषंतराच्या दानाने पृथ्वी कंपायमान पावली तर हे अपवादात्मक होतं. याचा अर्थ आपण काय घ्यायचा की भगवान बुद्धांनी जे जे सिद्धांत सांगितले त्या सिद्धांतामध्ये कुठेही फरक होणार नाही. कारण ते सिद्धांत आजही जशाला तसे लागू आहेत. परंतु मानवाच्या दुर्लक्षामुळे किंवा सृष्टीच्या चक्रामध्ये झालेल्या विघटनामुळे अपवादात्मक त्या सिद्धांताला अपवाद घडू शकतो. हा आपण त्याच्यावरून घ्यायचा धडा आहे. आज आपण इथेच संपूया आणि उद्या राहिलेल्या याचं पुढच्या वेळेस